नमस्कार. मी सी ए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 63ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना गुरुबंधूंना वंदन करायचं, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा येत आहे. सकारात्मक विचारही येत आहेत. जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जात आहे. मी खूप आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मला पूर्ण युनिवर्स अविरत यामध्ये मदत करत आहे. मी सर्वांना सकारात्मक विचार, ऊर्जा देण्याचा प्रयत्न करत आहे आणि यातही पूर्ण युनिवर्स मला अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया.
आणि आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करूया. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि ओंकार ध्यान करायचं. सावकाश डोळे उघडायचे आहेत. आता आपण सद्गुरुनाथा ही आरती म्हणूया. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हितगुज सारे वदकवना दाऊ, निशिदिनी श्रमसी मम हितार्थ तू किती तुझशीन देऊ, हृदयी वससी परिणच दिससी कैसे तुझ पाहू, उत्तीर्ण नवे तुझ उपकारा जरितनु तुझ वाहू, बोधुनी दाविसी इह पर नश्वर मनी उठला बाऊ, कोण कुठील मी कवन कार्य मम जनी कैसा राहू, करी मज ऐसा निर्भय निश्चल समसकला पाहू, अजान हतबल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू, निरुसुनी माया दावी अनुभव प्रचिती कशी दाऊ, प्रचिती नको पाहू, सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हितगुज सारे वदकवना दाऊ, मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे, मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, हे
ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी, असे सुंदर आयुष्य जगण्याला दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे स्वयंशिस्त. येस, सेल्फ डिसिप्लिन. आपण शाळेत असेपर्यंत किंवा एकदा लहान असेपर्यंत घरामध्ये आपल्याला शिस्त ही असते, शिस्त पाळावी लागते. पण जसे जसे आपण मोठे होतो, शाळेतून बाहेर पडतो, कॉलेज आणि मग नंतर नोकरी वगैरे या निमित्ताने जसे बाहेर पडतो, जसे मोठे होत जातो, तसं आपलं या शिस्तीशी जी नाळ असते ती तुटते आणि आपण बेशिस्तपणे वागायला लागतो. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण बेशिस्त व्हायला सुरुवात होते आपली. आणि त्यामुळे हे आपलंच नुकसान होतं. हे आपल्याला त्यावेळी कदाचित कळत नाही, पण कालांतराने ते आपल्याला जाणवायला लागतं आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. स्वयंशिस्त ही सगळ्या गोष्टीत हवीच. तुमच्यावरती नियंत्रण असायला हवं. ती स्वयंशिस्त तुम्ही स्वतःला लावून घेतली पाहिजे. गोष्टी ज्या ज्या वेळी व्हायला हव्या त्या त्यावेळी झाल्याच पाहिजेत, केल्या गेल्याच पाहिजेत. तुम्हाला जर आयुष्यात पुढे चांगलं यशस्वी व्हायचं असेल, उत्तुंग शिखर गाठायचं असेल, तर तुम्हाला स्वयंशिस्तीशिवाय पर्याय नाही. तुम्ही बऱ्याच मोठ्या लोकांचं चरित्र वाचा, त्यांच्यामध्ये एक स्वयंशिस्त ही असतेच आणि म्हणूनच ते मोठे होतात. आपण आहे तिथेच का राहतो? कारण आपण बेशिस्तपणे आपलं आयुष्य जगत असतो. ते कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणूनच हा आजचा चिंतनाचा विषय होता की आपण स्वयंशिस्त स्वतःला लावून घेतली पाहिजे. तर यावर नक्की चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.